नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। फेब्रुवारी महिन्यात जगभरातील गुंतवणूकदारांना रक्ताचे अश्रू ढाळावे लागले आहेत आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशीही कोणताही दिलासा मिळालेला नाही। शुक्रवारी देशांतर्गत बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी रुपयांचे अधिक पैसे बुडाले। निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात रंगले आहेत। याशिवाय BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 4.46 लाख कोटी रुपयांनी कमी झाले। बँकिंग आणि IT क्षेत्रातील मोठ्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे बाजारावर दबाव वाढला। तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ विधानांवर गुंतवणूकदार प्रतिक्रिया देत होते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी 27 फेब्रुवारी रोजी मेक्सिको आणि कॅनडावरील टॅरिफ योजना 4 मार्च पासून लागू होण्याची घोषणा केली। अशा प्रकारे मार्च महिन्यातील पहिल्याच आठवड्यापासून या देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर 25% शुल्क आकारला जाईल। तसेच त्यांनी चीनला धमकी दिली आणि सांगितले की त्याच तारखेला चीनी आयातीवर अतिरिक्त 10% कर लादला जाईल। अलीकडच्या आंतरराष्ट्रीय टॅरिफ घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या गुंतवणूकदार GDP आकड्यांवर लक्ष ठेवून असताना सकाळी 10 वाजता सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरून 73,602 वर आला, तर निफ्टी देखील 273 अंक घसरून 22,271 आसपास ट्रेड करत आहे। या घसरणीमुळे BSE सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 5.8 लाख कोटी रुपयांनी घसरून 387.3 लाख कोटी रुपयांनी आले। एवढेच नाही तर शेअर बाजार सलग 5व्या महिन्यात घसरला आहे। 1996 नंतर पहिल्यांदाच सलग 5 महिने शेअर बाजारात घसरण झाली आहे। अमेरिकन बाजारात चिप निर्माता कंपनी Nvidia चे शेअर्स घसरल्यानंतर भारतीय शेअर मार्केटच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी IT इंडेक्सचे शेअर्स 4% पर्यंत कोसळले। पर्सिस्टंट सिस्टम, टेक महिंद्रा आणि एम्फेसिस टॉप लुजर्स ठरले, तर IT कंपन्यांसाठी आजचा दिवशी चांगला ठरला नाही। त्याच वेळी निफ्टी ऑटो इंडेक्स देखील 2% पेक्षा जास्त घसरला, तर बँकिंग, धातू, औषध निर्माण, ग्राहक उपयोग वस्तू आणि तेल आणि वायू क्षेत्रांचे निर्देशांक देखील 1 ते 2% पडत आहेत। अशा प्रकारे जवळजवळ प्रत्येक क्षेत्रीय निर्देशकांत घसरण दिसून आली। अशाच माहिती जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।